भारत माता की, भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आई रमाईचा, आई जिजाऊचा। म्हणलं ना हात पकडा झाले। आज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रवी राणांची लाडकी बहीण या कार्यक्रमामध्ये सगळेजण आदरणीय उपस्थित आहेत। अमरावतीच्या एसडीओ ज्या महिला आहे, IAS आहे, मीनू मॅडम त्या सुद्धा उपस्थित होत्या। नगर पंचायतचे CEO काही या ठिकाणी उपस्थित आहे। तहसीलदार पेढे साहेब उपस्थित आहे। BDO साहेबांना निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि आज त्यांच्या अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस आहे, आशा वर्कर आहे। या सगळ्यांचा पगार वाढवण्यासाठी सगळ्यात पहिला आवाज जर पार्लमेंटमध्ये कोणी उचलला असेल तो नवनीत राणांनी उचलला, म्हणून त्यांचे 10,000 रुपये झाले। 10,000 झाले ना, आता काय म्हणजे 26,000। त्यांचं एकच म्हणणं आहे, भाऊ आम्ही तुमच्या बहिणी आहे, यांचे 1500चे 3,000 झाले पाहिजे, आमचे 10,000चे 26,000 झाले पाहिजे। पण मी तुम्हाला शब्द देतो, सगळ्यात पहिले अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामध्ये जर कोणी यांना सपोर्ट दिला असेल या अमरावती जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये तर खासदार नवनीत राणा असताना दिला आणि आमदार असताना नेहमी तिथे भेट दिली आणि त्यांना पाठिंबा समर्थन दिला आणि अधिवेशनामध्ये आवाज दिला। नक्की त्यांचा 26,000 झाला पाहिजे। आणि आज आमच्या लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने आपल्याला 1,500 रुपये महिना देत आहे, मला एक सवाल आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक चांगली योजना आणली की 1,500 रुपये प्रत्येक महिलेला दिले पाहिजे आणि राखीच्या आधी 2 महिन्याचे पैसे हे प्रत्येक आमच्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। आज एक कोणी बोलत होता की रवी राणांनी म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन येणार। कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते, नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते, त्यांना मदत करत असते, कारण भाऊ हा नेहमी बहिणींच्या पाठीशी असते। ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली, उपमुख्यमंत्र्यांनी योजना आणली। एक आज शेमडा बोलत होता विरोधी पक्षनेता की राज्याची तिजोरी खाली होता, त्याचं नाव आहे वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार। विरोधी पक्षनेता तो शेमडा तर आहे, पण त्याला हे कळत नाही, अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले, 33 महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घरं भरले, एक आणि 50,000 तिजोरी खाली होऊ दे, आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे टाका। या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे खेळासाठी टाकत नाही आहे, 1,500 रुपयाचे 3,000 रुपये सरकार आल्यानंतर वाढवून दिले पाहिजे आणि या सरकारला भरभरून ताकद दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे आणि या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हात मजबूत केले पाहिजे। यांनी काय केलं, 33 महिन्याचे सरकार असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते, अनेक आणलेल्या योजना या 33 महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारने सगळ्या बंद केल्या। आणि मी काल बोललो होतो, हे 1,500 रुपयाची जी योजना लाडक्या बहिणीला महायुती सरकार देत आहे, ही महाविकास आघाडी बंद कराल हे मी बोललो होतो। मी हे बोललो नव्हतो की या महिलांचे पैसे आम्ही वापस घेणार, मी हे बोललो होतो महाविकास आघाडी सरकारवर आली तर जे 1,500 आपण देत आहे ते तर बंद होईल, ठेकेदाराचे घरं भरल्या जाईल आणि गरिबांचे घरं लुटल्या जाईल, अशा प्रकारचं महाविकास आघाडी आहे। म्हणून या ठिकाणी त्यांनी वक्ता बघितलं की रवी राणांनी असं बोलला तसं बोलला, अरे रवी राणा हा देत आलेला आहे, आजपर्यंत कोणी माहिती दाखवा की रवी राणा 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल, 1 रुपया कोणाला पैसे मागितले असेल,
अरे गरिबीमध्ये जन्मला रवी राणा, हमालाचा पोरगा हमाली करणारे रवी राणाचे वडील होते. त्या तिनाच्या घरामध्ये राहून त्या गरिबीचे चटके भोगले, म्हणून रवी राणा गरिबांना मदत करतो. म्हणून मी नेहमी सांगतो की गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगणार, खूप पैसे तुम्ही कमवले, खूप गरिबांचे घर लुटले आणि आपल्या कुटुंबाला 100 कोटी रुपयाचा घोटाळा करून मोठं केलं. पण आज ज्या सरकार सोबत मी आहे फक्त याच्यामुळे की आमच्या गरिबांना मोठं केलं पाहिजे, गरिबांचे घर मजबूत केले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, ही सरकार आल्यानंतर 1500 रुपयाचे 3000 करण्यासाठी मी मैदानामध्ये उतरील. आणि या गरिबांचे 3000 रुपये झाले पाहिजे. तर या महिलांसाठी 1500 3000 काय असते, या 3000चं महत्व काय असते. मी कालच बोललो होतो, जेव्हा आम्ही गरीब छोट्या घरामध्ये टिनामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.